रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 549. ध्यायी अंतरीच्या सुखे, काय बडबड वाचा मुखे. विधी निषेध उर फोडी, जव नाही अनुभव गोडी. वाढे तळमळ उभयता, नाही देखिले अनुभविता. आपुलाल्या मते पिसे, परी ते आहे जैसे तैसे. साधनाची सिद्धी, मौन करा स्थिर बुद्धी. तुका म्हणे वादे, वाया गेली ब्रह्मवृंदे. अरे तू प्रत्यगात्म्याच्या सुखाने तृप्त हो. मुखाने नुसती बडबड केल्याने काय होणार आहे? जोपर्यंत आत्मसुखाच्या गोडीचा अनुभव नाही, तोपर्यंतच शास्त्रातील विधी आणि निषेध ऊर फोडीत असतात. हे करा ते करू नका, या शास्त्राज्ञ माणसावर एक प्रकारे आघात करीत असतात. आत्मा सुखरूप आहे याचा अपरोक्षानुभव जोपर्यंत नाही, तोपर्यंत ऐहिक आणि पारलौकिक विषयांच्या प्राप्तीकरिता तळमळ वाढते. अनेक दर्शनकार भ्रमाने आपापल्या मतानुसार आत्म्याचे स्वरूप भिन्न भिन्न मानित असले तरी सुद्धा तो आत्मा मुळात जसा अकर्ता, अभोक्ता, अद्वय आनंद रूप आहे तसाच तो आहे. कारण मतभेदामुळे आत्मरूपात बदल होत नाही. परमार्थातील साधने साध्य प्राप्त करून देण्यास समर्थ होण्याकरिता मौन धारण करावे लागते. व्यर्थ बडबड करून उपयोगी नाही. तसेच बुद्धी निश्चयात्मक असावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, आत्मज्ञान संपादन न करिता नुसता शुष्क वाद करून कित्येक विद्वान ब्राह्मण वाया गेले आहेत. रामकृष्ण हरी. श्री कृष्ण अर्पणमस्तु.